हॅलो. आज आपण बघूया की मार्केटमध्ये काय मूव्हमेंट येऊ शकते. काल सी-पी-आयची न्यूज होती. सी-पी-आय नंतर मार्केट फॉल करत करत गेले खाली आणि काल आपण एक ट्रेड प्लेस केलेला 2610 पासून त्याचा आपण एक्झिट केला 2600ला एक क्वांटिटी एक्झिट केली आणि त्याच्यानंतर 2680 का 75ला काय समथिंग एक्झिट केली. त्याचं टार्गेट आपण 2660 होतं. पण ते आपण 2670ला एक्झिट केली का तर दुसऱ्याच ऐकून. त्याच्यामुळे थोडंसं रिग्रेट वाटतंय, पण दुसऱ्याचं ऐकलं पण नाही पाहिजे. ती पण दुसऱ्याचं दुसऱ्याचं पण म्हणजे दुसऱ्याने पण आपल्याला सांगितलं पाहिजे. आपण किती स्ट्रिक्ट आहे आपल्या रूलवर ते पण आपल्याला समजून जाते. तर आज आपण बघूया की मार्केटमध्ये काय मूव्हमेंट येऊ शकते. मार्केटला आपण 3 मंथनुसार अॅनलाइज करूया. 3 मंथ जर आपण इथून एक हे लावली तर मार्केटच्या अजून रिट्रेसमेंट खाली आहे. म्हणजे मार्केट एक कॅन्डल तर मार्केटचा ट्रेंड चेंज करू शकत नाही. म्हणजे ही कॅन्डल पूर्ण इथं पडायला लागली तर ही असं होऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण मंथलीमध्ये जाऊया आणि मंथलीमध्ये आपण एक फिप ड्रॉ करूया जी की या डोजीपासून आहे. तर आत्ता मार्केट एक्झॅक्टली 50%च्या जवळपास ट्रॅव्हल करते. आता इथून न करता जर त्याच्यात थोडीशी वरून आपण फिप ड्रॉ केली तर 50च्या खाली मार्केट आहे. आता फिपचं कसं आहे ते एवढं गणित मला पण समजून झाले, पण त्याच्यात थोडं खाली फिप आहे अजून. पण मार्केटमध्ये आता एक झोन आपल्याला जो दिसतोय तो म्हणजे 2528ची लेवल. का तर मार्केटनं तिथनंच पहिल्यांदा रिजेक्शन घेतलेलं, मार्केटने त्याच पॉईंटला सपोर्ट म्हणून ॲक्ट करून मार्केटने तिथनं उलगव दिलेलं 2528ला. जर विकलीला बघायला गेलो तर विकलीचा EMA तिथं ब्रेक झाला आहे आणि आता एक खाली लेवल आहे ती म्हणजे 2528 2550 एक सायकोलॉजिकल लेवल आहे, त्याला टच करून मार्केटने गुलमो दिला आणि ही पण आपण पीक इथं धरू शकतोय जी की लेवल आहे आता 47ची. त्या वीकला पण टच करून मार्केट वर जाऊ शकते. पण हा एक झोन आहे ज्याला मार्केट प्रत्येक वेळेस रिजेक्शन करत होतं आणि आता जर आलं तर त्याला मार्केट सपोर्ट म्हणून ॲक्ट करू शकते. मार्केटचा ट्रेंड आता बेरिश आहे, त्याच्यामुळं आता तरी मार्केटला आपण बाईंगला थोडंसं बघणार नाही, पण मार्केटचं स्ट्रक्चर फुल बुलिश आहे. पण आत्ताचा ट्रेंड बेरिश आहे. तर आपण आत्ता फक्त डेलीसाठी बघतोय. डेलीसाठी आपण बघूया की मार्केटमध्ये काय होऊ शकते. डेलीला बघितलं तर मार्केट कंटिन्युअसली फॉल करते. मार्केटनं एक रिट्रेसमेंट केली आणि त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युअसली फॉल करते. मार्केटनं ज्या रिट्रेसमेंट दिल्या त्या रिट्रेसमेंटपासून 1,500 पिप्स मार्केट फॉल केले. म्हणजे वरून एकदम टॉप 2700 बसणं 1,500 पिप्स फॉल केले. आता मार्केट येऊन थांबले एका मेजर सपोर्ट झोनपाशी, जो की 2550ची एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे. इथं मार्केट कसं रिॲक्ट करते ते बघणं पण खूप गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर मार्केट ही एक लेवल आहे ज्याला आत्ता रिजेक्शन घेते आणि ही म्हणजे मार्केट एका झोनमध्ये आत्ता इथनं मार्केट बाईंग स्ट्रक्चर बनवत होतं. तर मग आपण जर 4 आवरमध्ये जर आलो तर 4 आवरमध्ये आपण बघितलं तर मार्केट लोअर लो स्ट्रक्चर क्रिएट करत खाली निघाले. पण डेलीची अजून रिट्रेसमेंट झालेली नाही. मार्केट फॉल केला एवढा 1,500 पिप्सचा. हे जे अजून रिट्रेसमेंट पेंडिंग आहे, हे जे रिट्रेसमेंट झालेलं नाही मार्केटमध्ये, त्यामुळं हे जे एक मार्केट रिट्रेसमेंट करायला वर येऊ शकते. त्यानंतर डायरेक्शन भेटू शकते आपल्याला, म्हणजे इथनं स्लो अँड स्टडी वर येणार आणि त्यानंतर ह्या रिट्रेसमेंट नंतर काय करते ते बघणं गरजेचं आहे. का तर इथं थांबलं तर इथनी बेरिशचा कॉन्सेप्ट लागते. ह्याच्या जर खाली ब्रेक झालं तर इथे एक सपोर्ट मेजर सपोर्ट आहे. म्हणजे खाली ब्रेक करते का वर इथं ही करते ती बघणं आपल्याला त्यावेळेस बघू. आत्ता आपण बघूया की आत्ता काय आपण प्लॅन करू शकतो. जर आता आपण 4 आवरला बघितलं तर 4 आवरला मार्केट लोअर लो स्ट्रक्चर म्हणून खाली निघाले आणि EMA पण ॲक्ट ॲज अ रेझिस्टन्स, हे विसरू नका. आणि मार्केट ह्या पॉईंटपाशी येऊन मार्केटनं बाईंग स्लो केली, म्हणजे सेलिंग स्लो केली. बाईंगचं प्रेशर वाढायला लागलं थोडं. 1 आवरला जर आता आपण बघितलं तर 1 आवरला कंटिन्युअसली मार्केट रेड कॅन्डल बनवत खाली निघाले. म्हणजे बाईंग इथं येऊन देणं झाले. 30 मिनिटला जर बघितलं तर 30 मिनिटला इथं लोअर लो स्ट्रक्चर बनवून मार्केट खाली निघाले.
आता इथं जर आपण एक बाईंग प्लॅन करायचा म्हटला का, तर एक बाईंग प्लॅन होऊ शकते मार्केट इथून वर येऊन खाली एक लो नंबर होता हाय बनवल, नंतर वर जाईल. हे असं एक स्ट्रक्चर बनू शकते. ओके, हे बघावं लागेल आपल्याला की मार्केट काय स्ट्रक्चर क्रिएट करते का. तर मार्केट एक्झॅक्टली 2550च्या लेवलपासून उठले, जी की सायकोलॉजिकल नंबर आहे. म्हणून EMA ॲक्ट ॲज अ रेजिस्टन्स. EMAला विसरून चालणार नाही बाय करताना. सेल करताना पण सेल होऊ शकते, पण बाय होऊ शकत नाही. आणि आता आपलं मेन म्हणजे सेशन टायमिंग नाही, पण आपण प्लॅन करतो. जर आपण आपण आता हे जर बघितलं गोल्ड MCX, तर MCX मध्ये वर एक गॅप पेंडिंग आहे. हा गॅप मार्केट फिल करायला जाऊ शकते, जो की इथनं वर येऊ शकते मार्केट ह्या पॉईंटपर्यंत. का तर इथं एक रिट्रेसमेंट झोन पण होऊ शकतो ह्या फिबचा, जी की 4 आवरची फिब आहे. त्याच्या 50% पर्यंत मार्केट येऊ शकते, जे की आपण इथं बघू शकता. एक मिनिट. जर आपण 4 आवरची फिब ड्रॉ केली, 4 आवरची फिब ड्रॉ केली, तर ह्या लेवलपर्यंत मार्केट 2583 पर्यंत येऊ शकते मार्केट गॅप फिल करायला, आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते. हे आपलं आजचं ॲनालिसिस आहे. आणि इथून जर बाईंग प्लॅन करायची झाली, तर तुम्हाला जसं म्हटलं हायर स्ट्रक्चर म्हटलं तर प्लॅन करू, नाहीतर ह्या पॉईंटपासून किंवा ह्या पॉईंटपासून सेलिंगचा प्लॅन करू आपण. ओके, थँक्यू.